नमस्कार मित्रांनो, न्यू मधुर मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा भन्नाट एपिसोड आपल्या समोर घेऊन येत आहे. मित्रांनो, फायनली ती वेळ आलेली आहे जेव्हा आता राजा अवनीला घेऊन त्याच्या घरी येतो. आता सगळेच जण खूप खुश असतात, आनंदाने नाचत गात असतात. अवनीला मात्र हे सगळं पाहून धक्काच बसतो आणि ती राजाला रिक्वेस्ट करत असते की आपलं लग्न खोटं आहे, तू आत्ताच्या आत्ता जाऊन सांग. परंतु राजा तिला म्हणतो की बघितलंस ना, अगं सगळे किती आनंदात आहे आणि त्यात जाऊन मी काय सांगू, आपलं लग्न खोटं आहे. आता तो कसंबसं अवनीला कन्व्हिन्स करतो. अवनी मात्र त्याच्यासमोर अट ठेवते की उद्या सकाळ झाली की सगळं खरं काय आहे ते सांगून टाकायचं. आता राजाकडे ऑप्शन नसतो, तो तिला होकार देतो आणि त्यानंतर दोघेही पुढे येणार असतात. तेव्हाच इकडे सर्वच जण खुश होऊन नाचत गात असतात. यशादाला काहीतरी आठवतं, तो बाजूला येतो आणि नमी व पायलला तिथे बोलावून घेतो. तो त्या दोघींनाही सांगतो की राजा आणि त्याची बायको येतीलच, ते हे करायचंय ना. तेव्हा आता पायल बोलते की औक्षण. तेव्हा आता इकडे नमी आणि पायल दोघेही जाऊन औक्षणाची तयारी करणार असतात. खूप खुश असतात. त्या देखील त्यांच्या लग्नांची स्वप्न पाहत असतात. तर अखेर तो क्षण जवळ येतो जेव्हा राजाची गाडी आता पुढे येते. हे सर्वच जण त्याला पाहतात. आता म्युझिक बंद होतं आणि हे चौघेही पुढे होतात. आता एकटक राजा आणि अवनीकडे ते पाहतच असतात. या दोघांनाही खूप ओशाळल्यासारखं होतं. राजा हाताच्या इशाऱ्याने त्यांना बाजूला व्हायला सांगत असतो, परंतु या चौघांच्या आनंदाला तर सीमा नसते. तर हे सर्वच जण अगदी डोळे भरून राजा आणि अवनीकडे पाहत असतात, तल्लीन होऊन जातात. त्यानंतर आता इकडे हा धन्या म्हणतो की अरे फटाके वाजवायचेत ना. आता पाण्या आणि धन्या पुढे येतात आणि मस्तपैकी त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी केलेली असते. तेव्हाच राजा व अवनी आता खाली उतरतात. आता तेव्हा अण्णा हाराची आठवण करून देतात. यशादा म्हणतो की ए धन्या, जा पटकन 2 हार घेऊन ये. राजा सांगतो की नाही नाही, गाडीत आहेत ना हार. आता धन्या गाडीतले हार घेऊन येतो, त्यांच्या हातात देतो. दोघेही स्वतःहून आपापल्या गळ्यात हार घालणार. तेच अण्णा म्हणतात की 1 मिनिट. आता ते चौघेही बाजूला येऊन उभे राहतात आणि अण्णा सांगतात की आम्ही तुमच्या लग्नाला नव्हतो, आम्हाला तुम्हाला हार घालताना बघायचंय. आता काय सगळी गावातली लोकं जमलेली असतात. अण्णांची इच्छा असते, अवनीचाही नाईलाज होतो आणि अण्णांच्या इच्छेसाठी पुन्हा एकदा सर्वांसमोर आता राजा अवनीच्या गळ्यात तो हार घालतो. अवनी देखील त्याच्या गळ्यात हार घालते. त्या सरशी सर्वच जण अतिशय आनंदाने टाळ्या वाजवत असतात. फटाक्यांची आतिषबाजी होत असते. मस्तपैकी रोषणाई असते आणि या रोषणाईतनं राजा अवनीला घेऊन त्याच्या घराकडे येत असतो. खूप सुंदर दृश्य असतं. सर्वच जण खूप खुश असतात. इकडे आता ही सुली आत्या आणि काका मात्र रागाने पाहत असतात. तेव्हाच नमी औक्षणाचं ताट घेऊन पुढे येते आणि ती औक्षण करायला जाते. बोटं मोडून दृष्ट काढत ती अवनीला सांगते की लक्ष्मीच्या पावलांनी ये. तर अण्णा भावूक होऊन म्हणतात की सून म्हणून नाही तर माझी लेक म्हणून ये. अवनीला काय बोलावं कळेनासं होतं. राजासाठी तर ही खूपच ऑकवर्ड सिच्युएशन असते. तेव्हाच आता अण्णा बोलतात की माझ्या घरात सुनबाई आली, बाईचा आशीर्वाद मिळाला आणि आता हे नाचत गात म्हणत असतात की जलती है तो जलने दो दुनिया सारी. दांगट अण्णा दांगटांच्या घराला मिळालाय बाईचा आशीर्वाद, अशी काहीतरी कविता त्यांनी रचलेली असते आणि खूप खुश असतात. आता इकडे अण्णा म्हणतात की माझ्या या घराला आता कुणाची दृष्टी लागायला नको. आता नमी म्हणते की नाहीच लागणार मामा. आता ती दोघांचं औक्षण करणार. इतक्यात ती सुली आत्या येते. नमीच्या हातातलं ताट ती भिरकावून देते, तिच्या कानाखाली मारते आणि आता वाटेल ते बोलत असते. अवनीसमोरच जे व्हायला नको होतं ते झालेलं असतं, तमाशा झालेला असतो. तर आता ही सुली आत्या म्हणत असते की नमे, अगं तू लाडावली आहे, या अवलक्षणी लोकांच्या घरी तू काय करते. तेव्हा नमी सांगते की हे माझ्या मामाचं घर आहे. सुली आत्या सांगते की ते माझं घर आहे, विसरू नकोस. आता रागाने ही सुली आत्या नमीला फरफटत तिकडलं घेऊन गेलेली असते. त्यानंतर आता अण्णा तिला सांगतात की ए घुबड तोंडे, अगं बघ सुनबाई आली माझ्या घरात, सुनबाई आली आहे. अरे जलने वालो तेरा मुंह इज ब्लॅक, असं म्हणत त्यांनी इंग्लिशमधनं आता या सुलियात त्याला शिव्याशाप दिलेले असतात. यशोदा त्यांना समजावतो पुन्हा एकदा. आता ते सर्वच जण राजा आणि अवनीकडे येतात. तर आता त्यानंतर यशोदा अवनीला सांगत असतो की तुम्ही यांचं फार काही मनावर घेऊ नका. तर धन्या देखील बोलतो की हो बहिणीबाई, तुम्ही ना इग्नोर करा. पाण्या देखील सांगत असतो की हो, आमची आत्या ना, तिनं तिचं हे नेहमीचंच असतं, तुम्ही दुर्लक्ष करा.
असं म्हणत ते सर्वच जण आता अवनीला समजावत असतात. त्यानंतर आता इकडे राजा देखील तिला दब्या आवाजात सांगतो की तशी ही सगळी खूपच लवेबल माणसं आहेत, पण काय आहे ना, होतं असं कधी-कधी. त्यानंतर आता इकडे पायल पुन्हा एकदा अवनीच्या औक्षणासाठी ताट करून आणते आणि सांगते की इथे अंगणात नको, आपण ना दाराशी उंबरठ्याजवळ करूयात का? मी आणि जाऊबाईंनी सगळी तयारी केली आहे. तेव्हा आता यशादा देखील होकार देतो. अवनी आणि राजा दोघेही उंबऱ्याशी आलेले असतात. तर त्याच वेळेस दुसरीकडे अवनीच्या घरी मात्र खूप वाईट परिस्थिती असते. विवान वाटेल ते आरोप करत असतं. आता घरी देखील अवनीच्या आईला आणि स्वातीला ती राजाबरोबर पळून गेली हे कळालेलं असतं. स्वातीचा तर विश्वासच बसत नाही. तर पहिल्यांदा बाबांना इतकं खचलेलं पाहून अवनीची आई देखील खूप रडत असते. त्यानंतर स्वाती मात्र हात जोडून विवानला तिकडनं जायला सांगते. त्याच वेळेस इकडे आता दाराशी आलेल्या अवनी आणि राजाला सर्वच जण उखाणा घ्यायला सांगत असतात. अवनीची मात्र इच्छाच नसते. राजा सांगतो की त्या थकल्यात ना, प्रवास खूप झालाय, तुमचा इतका आग्रह आहे तर मी घेऊ का उखाणा? एक मिनिट हां. आणि आता तो काहीतरी यमक जुळवतो. तो म्हणतो की देवी आई तुझ्या चरणी ठेवतो माथा, अवनीचं नाव घेतो, आता या घरात आलोय आता, आणि बाई तुझा आशीर्वाद राहू दे आता, असं काहीतरी यमक त्याने जुळवलेलं असतं. कसंबसं नाव घेतलेलं असतं. त्यानंतर ही पायल आता अवनीचं छानपैकी औक्षण करते आणि आता अवनी इकडे माप ओलांडून आतमध्ये येणार असते. अण्णा मात्र डोळे भरून त्यांच्याकडे पाहत असतात. तर राजाची मात्र मोठी फजिती झालेली असते. अखेर अवनीचा सुंदरसा गृहप्रवेश इथे झालेला असतो. परंतु दोघांच्याही मनात खूप भीती असते. मित्रांनो, आजचा एपिसोड इथेच संपतो. तर पुढील भागात आत्याने शाप देताना घरावर जी कुदळ घातलेली असते ती कुदळ अण्णा काढतात आणि तिच्या अंगणात फेकत म्हणतात की हा घे तुझा शाप परत. तर त्यानंतर बेचैन असलेली अवनी राजाला सांगते की तुला कळतंय का, आपण फसवतो यांना. जर तुला जमत नसेल ना तर मी जाऊन त्यांना सगळं खरं सांगते. आणि अवनीने आता सर्वांना खरं सांगण्याचा निर्धार केलेला असतो. मित्रांनो, अवनी एक रात्रीसाठी तर या घरात आली आहे, ती कायमची तिथे कशी राहील? आता अवनी राजासाठी, तिथे सर्वांच्या या प्रेमासाठी आता राजासोबत संसार सुरू करेल का? तिच्या प्रेझेंटेशनचं काय होईल? या अशाच नवनवीन भागांच्या डेली अपडेट्ससाठी आपल्या न्यू मधुर मराठी या चॅनलला नक्की 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 सबस्क्राईब करा. धन्यवाद.